नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या यूट्यूब चॅनेलद्वारे आम्ही एमपीएससी पूर्व परीक्षा 2026 जी वर्ग क किंवा क्लास सी साठी घेतली जाते आहे त्याच्या 8 विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, सराव परीक्षा व 10,000चा प्रश्नसंच हे सर्व वितरित करत आहोत. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत किंवा विनामूल्य आहे व निम्न शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. आजच्या भागाचा विषय आहे भारतीय राज्यघटना व राज्य व्यवस्था म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटी. या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटना व राज्य व्यवस्थेतील विविध प्रकारचे प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत, ज्याद्वारे आपल्याला विचारल्या जाणाऱ्या अवघड प्रश्नांचा सराव होईल आणि ज्याद्वारे आपण या प्रकरणावरच्या प्रश्नावरती चांगले गुण मिळवू शकाल. चला तर सुरुवात करूया. भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था यातली ही सराव परीक्षा 3 आहे. अशा अजून 25 सराव परीक्षा याच विषयावर घेतल्या जाणार. सुरुवात करूया. प्रश्न 1. खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभा सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे थेट निवडून आली नव्हती. 2. प्रांतिक विधानसभेतील निवडून आलेल्या सदस्यांनी संविधान सभेचे प्रांतिक प्रतिनिधी निवडले. 3. संस्थानाचे प्रतिनिधी प्रांतिक विधानसभांमार्फत निवडले गेले. वरीलपैकी कोणते योग्य विधान आहे? पर्याय फक्त 1, फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, डी 1 आणि 1, 2 आणि 3. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला संविधान सभा अस्तित्वाला आली ती अप्रत्यक्षपणे निवडली गेलेली आहे. संस्थानाचे प्रतिनिधी मात्र संस्थानाचे जे शासक होते, राजे होते, त्यांनी नॉमिनेट केलेले होते. त्यामुळे इथं विधान 3 चुकीचे आहे आणि ब फक्त 1 आणि 2 संविधान सभा सार्वजनिक प्रौढ मताधिकारे आधारे थेट आलो नव्हती आणि प्रांतिक विधानसभेतील निवडून आलेल्या सदस्यांनी संविधान सभेचे प्रांतिक प्रतिनिधी निवडले. फक्त 1 आणि 2 विधान बरोबर आहे. त्यामुळे ब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणती बाब भारतीय संविधानाच्या संघराज्यात्मक परंतु मजबूत केंद्राच्या स्वरूपाचे समर्थन करते? लिखित संविधान, अधिकाराचे घटनात्मक विभाजन, एकच नागरिकत्व, आणीबाणीच्या काळात केंद्रात वाढलेली शक्ती आणि राज्यपालाची राष्ट्रपतींकडून नियुक्ती. आणि विविध पर्याय दिलेले ए बी सी डी. आता हे जर 5 पर्याय आपण जर बघितले तर यामध्ये डी हा पर्याय जो आहे यामधले 1, 2, 3, 4, 5 हे 5ही विधानं बरोबर आहे. त्यामुळे उत्तर डी 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5ही विधानं बरोबर विधानं आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश संविधानातून थेट प्रेरित आहे? संसदीय शासन, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, न्यायालयीन पुनरावलोकन. आपल्याला माहित आहे भारतीय संविधान हे डॉक्टर आंबेडकरांनी विविध घटना अभ्यासून तयार केलेले आहे. यातून ब्रिटिश संविधानातून आपण संसदीय शासन घेतलेले आहे, कायद्याचे राज्य घेतलेले आहे आणि एकच नागरिकत्व हे 3 घेतलेले आहे. परंतु 4 नंबरचा जो न्यायालयीन पुनरावलोकन आहे हे मात्र अमेरिकन संविधानातून घेतलेले आहे. म्हणून इथं पर्याय ब फक्त 1, 2, 3 संसदीय शासन, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व हे ब्रिटिशांकडून घेतले हे बरोबर विधान आहे. आता प्रश्न 4. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची, कॅनडा मजबूत केंद्रासह संघराज्य,
आयर्लंड राज्याच्या मार्गदर्शक तत्व आणि दक्षिण आफ्रिका मूलभूत अधिकार. आता यामध्ये शेवटचा पर्याय जो आहे तो दक्षिण आफ्रिका मूलभूत अधिकार हा पर्याय अयोग्य आहे, कारण ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची, कॅनडा मजबूत केंद्रासह संघराज्य आणि राज्याची मार्गदर्शक तत्व आपण आयर्लंड कडून घेतली होती. त्यामुळे ABC बरोबर आहे आणि डी दक्षिण आफ्रिका मूलभूत अधिकार हे बरोबर नाही. प्रश्न 5वा, भारतीय संविधान हे संघ राज्यापेक्षा अर्ध संघ राज्यात्मक आहे असे मत कोणत्या विद्वानाशी संबंधित आहे? हे आपल्याला माहिती आहे, केसी वेयर या संशोधकाने किंवा विद्वानाने भारतीय संविधानाला अर्ध संघ राज्यात्मक किंवा क्वासी फेडरल असे म्हटले आहे. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत भारतीय संघ राज्यात्मक रचनेपेक्षा एकात्मक प्रवृत्ती अधिक स्पष्ट दिसते? म्हणजे सेंट्रलायझेशन. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हे जास्त दिसतं, म्हणून हे सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा, भारतीय संविधानाच्या लवचिक आणि कठोर या मिश्र स्वरूपाचा अर्थ काय? सोपं आहे, सी हे उत्तर आहे. काही तरतुदी साध्या बहुमताने आपल्याला संविधानात पास करता येतात, तर काहींद्वारे विशेष प्रक्रियेद्वारे बदलता येतात, म्हणून 7चे उत्तर सी हे बरोबर आहे. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणता घटक उद्देशिकेत 42व्या घटना दुरुस्तीने जोडला गेला? तर 42वी घटना दुरुस्ती सगळ्यांनाच माहित आहे, त्याद्वारे 3 शब्द जोडले गेले. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, सेक्युलर धर्मनिरपेक्ष आणि अखंड. त्यामुळे सी समाजवादी याचे योग्य उत्तर आहे. उद्देशिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. ती संविधानाचा भाग आहे, बरोबर आहे. ती स्वतःहून न्यायालयात अंमलात येणारा अधिकार आहे, हे चुकीचं आहे. ती संविधानाच्या तरतुदीच्या अर्थनिर्णयासाठी मार्गदर्शक ठरू शकते, हे बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3 बरोबर आहे, म्हणून ब 1 आणि 3 हे याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 10वा, मूलभूत रचना सिद्धांत प्रामुख्याने कोणत्या प्रकरणातून विकसित झाला? आता मूलभूत रचना जी आहे आपल्या संविधानाची, ही केशवानंद भारती 1973चा केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ इंडिया यामध्ये संसदीय संविधानाला मूळ रचनेला धक्का लावता येत नाही हे स्पष्ट झाले. यामुळे याचे उत्तर बी केशवानंद भारती प्रकरण हे आहे. प्रश्न 11, खालीलपैकी कोणता घटक मूलभूत रचनेचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये मान्य झालेला आहे? एक आहे संसदीय सार्वभौमत्व, संविधानाचे सर्वोच्चत्व, राष्ट्रपतीचे सर्वोच्चत्व, अमर्याद संसदाधिकार. सी आणि डी हे चुकीचे आहे. संविधानाचे सर्वोच्चत्व, न्यायालयीन पुनरावलोकन, धर्मनिरपेक्षता, संघराज्य, लोकशाही इत्यादी मूलभूत रचनेचे घटक मानले गेलेले. त्यामुळे संसदीय सार्वभौमत्व किंवा राष्ट्रपतीचे सर्वोच्च अधिकार किंवा अमर्याद संसद अधिकार हे बरोबर नाही, तर कॉन्स्टिट्यूशन इज ॲट द हायेस्ट पोझिशन, म्हणून बी संविधानाचे सर्वोच्चत्व हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 12, जर संसद संविधानातील एखादी तरतूद बदलून न्यायालयीन पुनर्विचाराची संपूर्ण शक्ती काढून टाकण्याचा प्रयत्न करेल, तर कोणता सिद्धांत लागू होऊ शकतो? बघा, म्हणजे संसद एखादी तरतूद बदलून त्याचं पुनर्विलोकन होऊ शकत नाही, तर याला मूलभूत रचना सिद्धांत असं म्हणता येतं, म्हणून बी मूलभूत रचना सिद्धांत हे याचे योग्य उत्तर आहे. भारतीय संविधानात अनुच्छेद 14 अंतर्गत समानता याचा अर्थ कोणता होतो? याचा उत्तर आहे बी, समान परिस्थितीत समान वागणूक आणि तर्कसंगत वर्गीकरणाला परवानगी.
हे अनुच्छेद 14च्या अंतर्गत समानतेचा अर्थ आहे. म्हणून बी समान परिस्थितीत समान वागणूक व तर्कसंगत वर्गीकरणाला परवानगी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. तर्कसंगत वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? 1. वर्गीकरणाचा स्पष्ट आधार असावा. त्या आधाराचा कायद्याच्या उद्देशाशी तर्कसंगत संबंध असावा. हे दोन्ही विधानं बरोबर आहे, म्हणून याचे उत्तर सी 1 आणि 2 आहे. प्रश्न 15. अनुच्छेद 15(3) राज्याला कोणती तरतूद करण्यास परवानगी देतो? 15(3) याद्वारे महिला व मुलांच्या हितासाठी विशेष तरतुदींना परवानगी आहे. म्हणून बी महिला व मुलांसाठी विशेष तरतूद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. अनुच्छेद 16 मधील आरक्षणाचा संबंध मुख्यतः कशाशी आहे? आता आरक्षणाचा जो मुख्य संबंध आहे तो सार्वजनिक रोजगार भरतीशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणता अधिकार फक्त नागरिकांना उपलब्ध आहे? हे सोपं आहे. अनुच्छेद 19 हे बी हे उत्तर आहे, कारण बी द्वारे अनुच्छेद 19 मधील 6 जे स्वातंत्र्य आहे ते केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. आणि अनुच्छेद 14 व 21 मधील जे संरक्षण आहे ते सर्व भारतीय व्यक्तींना उपलब्ध आहे. म्हणून ब हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 18. एखाद्या कायद्याने व्यक्तीच्या जीवनावर किंवा स्वातंत्र्यावर परिणाम केला, त्या कायद्याची प्रक्रिया न्याय, योग्य व वाजवी आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला कोणत्या घटनात्मक विकासातून प्राप्त झालेला आहे? तर हे जे प्रकरण होतं हे मेनका गांधींचं प्रकरण होतं, ज्यामध्ये अनुच्छेद 21 मधील प्रक्रिया न्याय, वाजवी, गैरमनमानी असावी असा व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्याचा अधिकार नाकारला गेला. त्यामुळे ब मेनका गांधी प्रकरण हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. अनुच्छेद 32 बाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? यामध्ये 4 विधान दिलेले आहे, पण अनुच्छेद 32 मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात आपल्याला जाता येतं, तो जो अधिकार आहे तो अधिकार अनुच्छेद 32 देतो. म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. आणि आंबेडकरांनी अनुच्छेद 32 ला संविधानाचे हृदय आणि आत्मा असे संबोधले आहे. प्रश्न 20. उच्च न्यायालयाचा अनुच्छेद 226 अंतर्गत लेख जारी करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अनुच्छेद 32 पेक्षा कोणत्या बाबतीत व्यापक आहे? आता इथं 4 उदाहरणं दिलेले आहे. उच्च न्यायालयाला फक्त मूलभूत अधिकारासाठी रीट किंवा लेख देता येतात. उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकाराव्यतिरिक्त इतर कायदेशीर अधिकारांसाठी लेख देता येतात. आणि सर्व न्यायालयाला लेख जारी करता येत नाही, हे तर चुकीचं आहे. उच्च न्यायालयाला हॅबियस कॉर्पस देता येत नाही, हेही चुकीचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बी. उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकाराव्यतिरिक्त इतर कायदेशीर अधिकारांसाठी सुद्धा रीट जारी करता येऊ शकतो. म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता लेख प्रतिबंधात्मक स्वरूपाचा आहे? लेख म्हणजे रीट. आता इथं हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, क्यू वॉरंटो. यात प्रोहिबिशन जे आहे हे कनिष्ठ न्यायालयावर बंधनं घालण्यासाठी आहे, ज्याद्वारे ते आपल्या अधिकार क्षेत्राच्या कक्षेबाबत जाऊ शकत नाही. म्हणून सी प्रोहिबिशन हे प्रतिबंधात्मक स्वरूपाचं आहे. म्हणून उत्तर सी प्रोहिबिशन हे बरोबर आहे. मॅन्डामस खालीलपैकी कोणाविरुद्ध सामान्यतः जारी केला जात नाही? रीट ऑफ मॅन्डामस हा भारताच्या राष्ट्रपती विरुद्ध लागू करता येत नाही किंवा राज्यपालाविरुद्ध सुद्धा लागू करता येत नाही, कारण घटनेने तसा त्यांना अधिकार दिलेला आहे. मात्र सार्वजनिक अधिकारी किंवा वैधानिक संस्थांना रीट ऑफ मॅन्डामस जारी करू शकतो. प्रश्न 23. खालीलपैकी कोणता अधिकार आणीबाणीच्या काळातही विशिष्ट परिस्थितीत निलंबित करण्यात येत नाही? हे फार महत्वाचं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये अनुच्छेद 20 आणि 21 मधील
संरक्षण, डिफेन्स. 44व्या घटना दुरुस्तीनंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 मधील संरक्षण निलंबित करता येत नाही. संरक्षण म्हणजे डिफेन्स डिपार्टमेंट नाही. संरक्षण म्हणजे जे संरक्षण व्यक्तीला, समाजाला कायद्याने दिलेलं आहे ते निलंबित करता येत नाही. प्रश्न 24. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व गांधीवादी तत्वांशी अधिक संबंधित आहे? समान नागरी कायदा, ग्रामपंचायतीची स्थापना, समान कामासाठी समान वेतन, आंतरराष्ट्रीय शांतता. आपण जर गांधींचे तत्व बघितलं असेल तर ग्राम सुधार म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना हे तत्व गांधीवादी तत्वाशी अधिक सुसंवादित आहे. खालीलपैकी कोणते तत्व समाजवादी स्वरूपाचे आहे? ग्रामपंचायत, समान कामासाठी समान वेतन, गायीचे संरक्षण, आंतरराष्ट्रीय शांतता. बी समान कायद्यासाठी समान कामासाठी समान वेतन हे समाजवादी स्वरूपाचे तत्व आहे. प्रश्न 26. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वांमधील संघर्षांच्या संदर्भात मूलभूत अधिकार पूर्णपणे श्रेष्ठ आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी पूर्णपणे दुय्यम हा दृष्टिकोन कोणत्या नंतरच्या घटनात्मक विकासामुळे बदलला? आता ही जी केस आहे ही केशवानंद भारती आणि मिनर्वा मिल्स ह्या दोन ज्या भारतीय शासनाविरुद्ध किंवा केंद्र सरकार विरुद्ध केशवानंद भारती आणि मिनर्वा मिल्सच्या जे खटले चालवले गेले त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांच्यात जर संघर्ष झाला तर मूलभूत अधिकार पूर्णपणे श्रेष्ठ ठरता आणि मार्गदर्शक तत्व दुय्यम ठरता. म्हणून याचे योग्य उत्तर आहे केशवानंद भारती व मिनर्वा मिल्स. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 27. मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? फंडामेंटल ड्युटी. ती सुरुवातीच्या संविधानात नव्हती. 42व्या घटना दुरुस्तीने ती समाविष्ट करण्यात आली. ती अनुच्छेद 51A मध्ये आहे. ती थेट न्यायालयात मूलभूत अधिकाराप्रमाणे अंमलात आणता येते. आता मूलभूत कर्तव्य जे आहे, मूलभूत कर्तव्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ती सुरुवातीच्या संविधानात नव्हती, हे बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीने ती समाविष्ट करण्यात आली, हेही बरोबर आहे. ती अनुच्छेद 51A मध्ये आहे, हे बरोबर आहे. पण मूलभूत कर्तव्याबाबत थेट न्यायालयात मूलभूत अधिकाराप्रमाणे अंमलात आणता येत नाही. इथं आपण कर्तव्याबाबत बोलतोय म्हणून इथं ए हे योग्य उत्तर आहे. 1, 2, 3 हे बरोबर पर्याय आहे. चौथा पर्याय चुकीचा आहे. प्रश्न 28. पालकांनी 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे कोणत्या घटनात्मक तरतुदीशी संबंधित आहे? आता 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं अनुच्छेद 51A याद्वारे निश्चित करण्यात आले आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर ब अनुच्छेद 51A त्याचा सबपरिच्छेद के. राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील मतमूल्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? हा फार सोपा प्रश्न आहे. राज्यातील प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येवर व निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येवर आधारित असते. म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण सहभागी होत नाही? लोकसभेतील निवडून आलेले सदस्य, राज्यसभेतील निवडून आलेले सदस्य, राज्य विधानसभेतील निवडून आलेले सदस्य, राज्य विधान परिषदेतील निवडून आलेले सदस्य. हेही खूप सोपं आहे. जे इनडायरेक्टली निवडून आलेले असतात ते भाग घेऊ शकत नाही. म्हणून डी राज्य विधान परिषदेतील निवडून आलेले सदस्य हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 31. राष्ट्रपतीच्या महाभियोगाबाबत योग्य विधान निवडा. फक्त लोकसभा महाभियोग आयोग सुरू करू शकते. फक्त राज्यसभा सुरू करू शकते. कोणतेही एक सभागृह आरोप लावण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. डी सर्वोच्च न्यायालय महाभियोग चालवतो. तर राष्ट्रपतीच्या बाबतीत महाभियोग
कोणताही एक सभागृह प्रथमतः आरोप लावतो आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहातून प्रक्रिया सुरू होते, मात्र ती दोन्ही सभागृहामध्ये मंजूर व्हायला हवी. म्हणून सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. राष्ट्रपतीचा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या परिस्थितीत वापरला जाऊ शकतो? हेही फार सोपं आहे. जर संसद अधिवेशनात नसताना आणि काही तातडीने कायदे करण्याची गरज असताना, म्हणजे बी हे योग्य उत्तर आहे. राष्ट्रपतीच्या अध्यादेशाला संसदेच्या पुन्हा अधिवेशनानंतर किती काळात संसदेची मंजुरी न मिळाल्यास ती प्रभावी नव्हते? राष्ट्रपतीच्या अध्यादेशाला संसदेच्या पुनर्अधिवेशनानंतर 6 आठवड्याच्या आत जर परवानगी मिळाली नाही तर ती प्रभावी नव्हते. म्हणून बी 6 आठवडे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 34. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करतं? हे सोपं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य, म्हणजे बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 35. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात? इयत्ता 4. ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणून बी राज्यसभा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या संबंधात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पंतप्रधान राष्ट्रपतीच्या सर्व निर्णयांना न्यायालयीन आव्हान देऊ शकतात. पंतप्रधान राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेचे निर्णय व प्रशासनाची संबंधित माहिती देतात. हे योग्य विधान आहे. त्यामुळे बी हे योग्य विधान आहे. बाकीचे ए, सी, डी हे अयोग्य विधान आहे. मंत्री परिषदेच्या सामूहिक उत्तरदायित्वाचा अर्थ काय? हेही सोपं आहे. सर्व मंत्री लोकसभेसमोर एकत्रितपणे जबाबदार असतात. म्हणून बी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. एखादा कॅबिनेट मंत्री सार्वजनिकरित्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध करतो आणि पदावर राहतो. हे कोणत्या तत्वाशी सर्वाधिक विसंगत आहे? पुढचा प्रश्न आपण बघितला आहे, त्यामुळे याचे उत्तर आहे सामुदायिक उत्तरदायित्व बी. याच्याशी हे कॉन्फ्लिक्ट मध्ये आहे. प्रश्न 39. मंत्री परिषदेतील मंत्र्याची एकूण लोकसंख्या लोकसंख्येच्या बाबतीत कमाल किती असू शकते? हाही रिपीट होणारा क्वेश्चन आहे. याचे उत्तर आहे सी 15%. धन विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ते राज्यसभेत प्रथम सादर करता येते. ते फक्त लोकसभेत सादर करता येते. राज्यसभा त्यात बंधनकारक दुरुस्ती करू शकते. राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक नसते. या चारही विधानांमध्ये ते फक्त लोकसभेत सादर करता येते हे विधान योग्य आहे. एखादे धन विधेयक आहे की नाही याबाबत अंतिम निर्णय कोणाचा असतो? असे अनेक विधेयक खाजगी किंवा गव्हर्नमेंट कडून मांडली जातात, तर ते धन विधेयक आहे की नाही याचा निर्णय लोकसभा अध्यक्षाला घ्यावा लागतो. सी लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 42. राज्यसभेचा धन विधेयक किती दिवसापर्यंत स्वतःकडे ठेवू शकते? राज्यसभा धन विधेयक आपल्याकडे 14 दिवस ठेवू शकते. म्हणजे बी 14 दिवस हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 43. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत संसदेची संयुक्त बैठक होत नाही? सामान्य विधेयकावर मतभेद, धन विधेयक, संविधान दुरुस्ती विधेयक, बी आणि सी. आता दोन्ही परिस्थितीची संसदेची संयुक्त बैठक धन विधेयक आणि संविधान दुरुस्ती विरोधकासाठी होत नाही. ती फक्त सामान्य विधेयकावरच्या मतभेदावर होते. धन विधेयक आणि संविधान दुरुस्ती विधेयकावर संयुक्त बैठकीची तरतूदच नाही. त्यामुळे डी, बी आणि सी हे दोन्ही बरोबर उत्तर आहे. प्रश्न 44. राज्यसभा खालीलपैकी कोणता विशेष अधिकार वापरू शकते? राज्यसभा
यामध्ये पर्याय ब बरोबर आहे, कारण ए सी डी हे पूर्णपणे चुकीचं आहे. राज्य सूचीतील विषय व राष्ट्रीय हितासाठी संसदेला कायदा करण्यास सक्षम करणारा ठराव मांडणे हे राज्यसभा करू शकते. राज्यसभा एखाद्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्यासाठी कोणत्या प्रकारचा ठराव करू शकतो? आता यात जेवढे उपस्थित लोक आहे व ज्यांनी मतदान केले त्याच्यात 2/3 बहुमत पाहिजे असतं असं कायदा सांगतो. बरोबर आहे. बी हे बरोबर उत्तर आहे. कलम अ, अनुच्छेद 312 अंतर्गत राज्यसभा राष्ट्रीय हितासाठी उपस्थित व मतदान करू शकणाऱ्या सदस्यांच्या किमान 2/3 बहुमताने ठराव मंजूर करू शकते. प्रश्न 46. संसदीय विशेषाधिकाराचा मुख्य उद्देश काय आहे? याचं उत्तर अतिशय सोपं आहे. संसद व तिच्या सदस्यांना त्यांच्या संसदीय कार्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य देणं याला संसदीय विशेषाधिकार म्हणतात. प्रश्न 47. जिलोटीन किंवा गिलोटीन ही संसदीय संज्ञा कशाशी संबंधित आहे? जिलोटीन ही संज्ञा अनुदानाच्या मागण्यावर चर्चा संपवून उर्वरित मागण्या एकत्रित मतदानात ठेवणे, एकाच वेळेला मतदानात ठेवणे याला म्हटले आहे. म्हणून बी हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारच्या वादाशी विशेषतः संबंधित आहे? मूळ अधिकार क्षेत्र इथं विचारलेलं आहे. तर यात एक केंद्र व राज्यातील वाद हे सगळ्यात महत्वाचं आहे. यांच्या मूळ अधिकार क्षेत्रात केंद्र व राज्यातील वाद येतात. प्रश्न 49. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? सोपं उत्तर आहे सी 143. राष्ट्रपतीला जर सल्ला हवा असेल तर 143 अनुच्छेदानुसार ते सर्वोच्च न्यायालयाची मदत घेऊ शकतात. प्रश्न 50. सर्वोच्च न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड का मानले आहे? सोपं उत्तर आहे ए. त्याचे निर्णय नोंदवले जातात व त्या निर्णयाचा अवमान केला त्याबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. याचे उत्तर ए हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 51. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संसदेला मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करण्याच्या अधिकाराबाबत मर्यादा लावली होती? तर याचे उत्तर आहे अ. गोलकनाथ. गोलकनाथ प्रकरणात संसद मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करू शकत नाही असा दृष्टिकोन स्वीकारला गेला. परंतु नंतर केशवानंद भारतीने हा दृष्टिकोन बदलला. हे लक्षात घ्या. गोलकनाथ प्रकरणात पहिल्यांदा संसद मूलभूत अधिकारात दुरुस्ती करू शकत नाही असा दृष्टिकोन स्वीकारला गेला. परंतु केशवानंद भारतीची जी 73ची केस आहे त्यामध्ये हा दृष्टिकोन नंतर बदलला गेला की मर्यादित दुरुस्ती मूलभूत रचनेला धक्का न लावता अलाउ केली गेली. प्रश्न 52. मूलभूत रचना सिद्धांताचा अर्थ काय आहे? सोपं आहे सी. संसद दुरुस्ती करू शकते पण संविधानाची मूलभूत ओळख किंवा रचना नष्ट करू शकत नाही. म्हणून 52 चे उत्तर सी हे बरोबर उत्तर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? वय 62 आहे. बी 62 इयत्ता 4थी. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? सी 65 इयत्ता 4थी. प्रश्न 55. राज्यपालाच्या अध्यादेश अधिकाराचा अनुच्छेद कोणता? आता राज्यपाल हा 213 द्वारे अनुच्छेद 213 द्वारे राज्य विधानमंडळाचं जेव्हा अधिवेशन चालू नसेल तर तो अध्यादेश काढून एखादा कायदा किंवा त्यात दुरुस्ती करू शकतो. प्रश्न 56. राज्यपालाचा अध्यादेश विधानमंडळाच्या पुन्हा अधिवेशनानंतर किती काळाने प्रभावी होतो जर तो मंजूर झाला नाही? यात केंद्र आणि राज्य शासनामध्ये सारखाच नियम आहे. तो 6 आठवड्याच्या आत जर झाला नाही बी तर तो
आपोआप प्रभावी होतो. राज्यपाल एखाद्या विधेयकाला राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. खालीलपैकी कोणती परिस्थिती विशेषतः महत्वाची आहे? या 4 विधानांपैकी फक्त पहिलं विधान हे, जर विधेयकामुळे उच्च न्यायालयाच्या घटनात्मक अधिकारावर परिणाम होण्याची शक्यता असेल तरच राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. प्रश्न 58. राज्य विधान परिषदेच्या निर्मिती किंवा रद्द करण्यासाठी राज्य विधानसभेचा ठराव कोणत्या बहुमताने मंजूर होतो? याचं उत्तर आहे विशेष बहुमत. म्हणजे जर अनुच्छेद 169 वाचला तर विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. म्हणून याचे उत्तर आहे बी, विशेष बहुमत. प्रश्न 59. विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अंतिम कायदा कोण करतं? संसद करतं. सी. प्रश्न 60. राज्य विधानसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो? 5 वर्ष. ब हे बरोबर उत्तर आहे. 10 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. राज्य विधान परिषदेबाबत योग्य विधान कोणते? 1, 2. ती कायमस्वरूपी सभागृह आहे. हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. प्रश्न 62. अवशिष्ट विधायी अधिकार कोणाकडे आहे? आता अविशिष्ट विधायी अधिकार जे कोणत्याही सूचीमध्ये नाही त्याचे अधिकार संसदेकडे आहे. भारतीय संविधानात अविशिष्ट विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. प्रश्न 63. समवर्ती सूचीतील केंद्र व राज्य कायद्यांमध्ये संघर्ष झाल्यास कोणता कायदा लागू होतो? केंद्राचा कायदा ऑफकोर्स. बी हे योग्य उत्तर आहे. 64. राज्य कायद्याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली असल्यास समवर्ती सूचीतील संघर्षाच्या परिस्थितीत काय होऊ शकतो? यात मधलं संबंधित राज्यात तो केंद्र कायद्यापेक्षा प्राधान्याने लागू होऊ शकतो एवढाच याचा अर्थ आहे. पण त्यानंतर मात्र केंद्राने जर कायदा केला तर केंद्राचा कायदा आधीच्या कायद्याला नील करून केंद्राचा कायद्याचं प्रस्थापित करण्यात येतो. आंतरराज्यीय नदीच्या पाणी वाटपाशी संबंधित वादाबाबत संसदेला विशेष कायदे करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? बी 262. आंतरराज्य परिषद स्थापन करण्याची तरतूद 263 मध्ये आहे. पाणी वाटप 262, आंतरराज्य परिषद 263. प्रश्न 67. राज्यामधील प्रशासकीय संबंधाच्या संदर्भात केंद्र सरकार राज्यांना कोणत्या स्वरूपाच्या सूचना देऊ शकतात? संविधानाने दिलेल्या विशिष्ट परिस्थितीत, कोणत्याही विषयावर अमर्यादपणे, फक्त आर्थिक विषयावर, फक्त निवडणुकीच्या काळात. आता राज्यामधील प्रशासकीय संबंधात केंद्र सरकार फक्त संविधानाने दिलेल्या विशिष्ट परिस्थितीत राज्यांना सूचना देऊ शकतात. बी, सी आणि डी हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता पुढचा प्रश्न 68. भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या निवडणुका येतात? लोकसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, वरील सर्व. डी हे याचे उत्तर आहे. लोकसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या सर्व निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येतात.
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात कोणते येते? राज्य आहे, होय. यामध्ये मग सी पंचायती व नगरपालिका हे बरोबर उत्तर आहे. मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून हटवण्याची प्रक्रिया कोणत्या अधिकाराच्या हटवण्याच्या प्रक्रियासारखीच आहे? म्हणजे इथं महाभियोग आयोग चालवावा लागतो आणि ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीशाला जर हटवायची असेल तर तशीच प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्ताला हटवण्यासाठी करावी लागते. प्रश्न 71. इतर निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत योग्य विधान कोणते? त्यांना राष्ट्रपती कोणत्याही वेळी हटवू शकता. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीशिवाय त्यांना हटवता येत नाही. संसद त्यांना साध्या बहुमताने हटवते. सर्वोच्च न्यायालय त्यांना नियुक्त करते. यात बी आहे. मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशीशिवाय इतर निवडणूक आयुक्तांना हटवता येत नाही. बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 72. नियंत्रक व महालेखा परीक्षक सीएजी कोणाला अहवाल सादर करतो? म्हणजे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हे संबंधित हा जो अहवाल आहे, ऑडिट अहवाल, हा राष्ट्रपती किंवा संबंधित राज्याच्या राज्यपालांना सादर होतो. म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित केंद्राचा सीएजी जो आहे तो राष्ट्रपतीला करतो आणि राज्याचं जे ऑडिट आहे त्याचा राज्याचा नियंत्रक जो आहे तो राज्यपालाला ते सादर करतो. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच्या अहवालाचे परीक्षण प्रामुख्याने कोणती संसदीय समिती करते? याला सार्वजनिक लेखा समिती म्हणतात. बी हे योग्य उत्तर आहे. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार होते? आता वित्त आयोग हा अनुच्छेद 280 नुसार स्थापन होतो. हा प्रत्येक वेळेला विचारला गेलेला प्रश्न आहे. 280 म्हणजे वित्त आयोग. प्रश्न 75. वित्त आयोगाच्या प्रमुख कार्य कोणते आहे? तर वित्त आयोगाचं मेन कार्य बी आहे. केंद्र व राज्यामधील करांच्या निव्वळ उत्पन्नाच्या वितरणाबाबत शिफारस करायची. बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 76. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते? ही चौथीचा प्रश्न आहे. राष्ट्रपती. प्रश्न 77. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? इयत्ता चौथी, राज्यपाल. 73व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी काय घटनात्मक दर्जा प्राप्त झाले? पंचायती तर झाल्याच, 2 ग्रामसभा झाल्या आणि पंचायती आणि ग्रामसभा यांच्या बरोबर त्यांच्याशी संबंधित राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग, म्हणजे 1, 2, 3, 4 सी हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 79. ग्रामसभेचे योग्य वर्णन कोणते? ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य गावातील मतदार यादीत नोंद असलेल्या. बी हे योग्य उत्तर आहे ग्रामसभेचे. प्रश्न 80. पंचायती निवडणुका कोण आयोजित करते? पंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग बी आयोजित करतो. पंचायतीच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करण्यासाठी राज्य वित्त आयोग किती कालावधीनंतर स्थापन केला जातो? तरतूद आहे 5 वर्षांनी, म्हणून सी 5 वर्षांनी हे योग्य उत्तर असावं. बरोबर आहे. राज्यपाल प्रत्येक 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतो. प्रश्न 82. खालीलपैकी कोणता विषय 11व्या अनुसूचित आहे? शहरी नियोजन, सार्वजनिक आरोग्य, कृषी, अग्निशमन सेवा. तर 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीशी संबंधित 29 विषय येते. त्यात कृषीचा समावेश आहे. शहरी नियोजनाचा व अग्निशमन सेवा 12व्या अनुसूचित आहे. म्हणजे शहरी नियोजन नाहीये 11व्या सूचीत. अग्निशमन सेवा ही नाहीये. शहरी नियोजन आणि अग्निशमन सेवा 12व्या अनुसूचित आहे. मात्र 11व्या अनुसूचित जे 29 विषय आहे त्यात कृषी आहे, म्हणून सी कृषी हे 11व्या अनुसूचितच्या विषयाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 83. 12व्या अनुसूचित किती विषय आहेत?
84व्या घटनादुरुस्तीने 12व्या अनुसूचित नगरपालिकांशी संबंधित 18 विषय आहेत. म्हणजे A18 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 84. संविधान दुरुस्ती विधेयकाबाबत खालीलपैकी योग्य उदाहरण कोणते? यातलं तर तिसरं विधान, ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. सी हे बरोबर उत्तर आहे. संविधान दुरुस्ती विधेयकावर संयुक्त बैठक बोलावता येते का? आपण आधीच बघितलंय, धन आणि संविधान दुरुस्ती विधेयकावर संयुक्त बैठक बोलावता येत नाही. बी नाही. प्रश्न 86. खालीलपैकी कोणत्या बाबतीत संविधान दुरुस्तीला किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळाची आवश्यकता असते? हे फक्त जर जर तीन गोष्टींशी संबंधित आहे. ती संविधान दुरुस्ती जर राष्ट्रपतीची निवडणूक, केंद्र राज्य अधिकारांचे विभाजन, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाशी संबंधित तरतुदी हे तिन्ही असले तर निम्म्या राज्यांच्या विधानमंडळाची मान्यता आवश्यक असते. म्हणून डी हे यावरील योग्य उत्तर आहे. ए बी सी हे तिन्ही गोष्टींची गरज असते आणि भारतातल्या निम्म्या विधिमंडळांनी त्याला मान्यता देणं आवश्यक असते. प्रश्न 87. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 आले? 61व्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 आले. 17 वेळा हा प्रश्न आलेला आहे. 61वी घटना दुरुस्ती 18 ते 21. प्रश्न 88. 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन का म्हटले जाते? याचं कारण आहे, तिने संविधानातील अनेक महत्वपूर्ण भागांमध्ये बदल केले. केंद्र राज्य संबंध, मूलभूत कर्तव्य, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट, उद्देशिकेमध्ये काही बदल केले. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती एका अर्थाने लहानशी संविधानाची दुरुस्तीच होती. म्हणून 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले गेलेले आहे. 44व्या घटना दुरुस्तीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? मालमत्तेचा अधिकार नाही तो 330 मध्ये, मतदानाचे वय 18 केले नाही, पंचायत राज्याला नाही. याचं उत्तर बरोबर आहे. अनुच्छेद 20 आणि 21 आणीबाणीमध्येही संरक्षणासाठी उपलब्ध ठेवले. 44व्या दुरुस्तीने आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 निलंबित करता येणार नाही अशी तरतूद केली. लक्षात ठेवा. 44वी दुरुस्ती. प्रश्न 90. 86वी घटना दुरुस्ती मुख्यतः कशाशी संबंधित आहे? 86वी घटना दुरुस्ती शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे आणि 21A हा परिच्छेद ऍड केला गेला आणि त्याद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना विनामूल्य शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला गेला. प्रश्न 91. खालीलपैकी कोणत्या संस्थेला संविधानात स्वतंत्रपणे घटनात्मक दर्जा दिलेला नाही? आता याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याला घटनात्मक दर्जा नाहीये, याला वैधानिक दर्जा आहे. प्रश्न 92. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? NHRC घटनात्मक संस्था चुकीचा आहे. CAG वैधानिक संस्था चुकीचा आहे. वित्त आयोग घटनात्मक संस्था बरोबर आहे. नीती आयोग घटना चुकीचा आहे. म्हणून सी वित्त आयोग घटना संस्था हे बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अहवालाबाबत योग्य विधान कोणते? ते थेट सर्वोच्च न्यायालयाला सादर करतो, तो पंतप्रधानांना अनिवार्यपणे सादर करतो, तो निवडणूक आयोगाला सादर करत नाही. याचं डायरेक्ट उत्तर आहे बी, तो राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो. अनुसूचित जाती आयोग जो असतो तो राष्ट्रपतीला अहवाल सादर करतो. प्रश्न 94. लोकपाल ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? लोकपाल ही
वैधानिक संस्था आहे, म्हणजे घटनात्मक नाहीये. लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 अंतर्गत लोकपाल ही वैधानिक संस्था आहे. परंतु लोकपाल 2013 अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर अस्तित्वात आलं, परंतु लोकपाल खऱ्या अर्थाने काम करताय की नाही आणि त्यांच्या नेमणुकाही याबाबत अजूनही पुरेशी माहिती अवेलेबल नाही. प्रश्न 95, केंद्रीय माहिती आयोग कोणत्या प्रकारची संस्था आहे? बी वैधानिक आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झाली. प्रश्न 96, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपती लोकसभेतील बहुमत असलेल्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. बरोबर आहे. पंतप्रधानाची नियुक्ती करताना राष्ट्रपतीचा घटनात्मक विवेक काही परिस्थितीत महत्वाचा ठरू शकतो, हेही बरोबर आहे. पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असणे अनिवार्य आहे, हे चुकीचं आहे. मंत्री संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा संसद असू शकतो, हे बरोबर आहे. याचं उत्तर आहे 1, 2 आणि 4. तिसरं मात्र चुकीचं आहे, म्हणून सी हे याचं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेचा सदस्य असणं गरजेचं नाही, नंतरही तो 6 महिन्यात निवडून येऊ शकतो. एका राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राज्यपालाने सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी बोलवले. हा निर्णय कोणत्या घटनात्मक तत्वाशी सर्वाधिक संबंध आहे? हे बहुमत सिद्ध करण्याची संसदीय पद्धतीशी संबंधित आहे, म्हणून बी हे योग्य उत्तर आहे याचं. मात्र ज्याला जास्त जागा मिळाल्या आहे त्याला जरी बोलवलं, परंतु त्याला राज्यपालाने दिलेल्या मुदतीत आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. प्रश्न 98, एका विधेयकात कर आकारणी, भारताच्या संचित निधीतून निधीची विनियोग प्रक्रिया आणि सरकारी कर्जाशी संबंधित तरतुदी आहेत. या विधेयकाचे स्वरूप ठरवताना कोणती घटनात्मक तरतूद सर्वात महत्वाची आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. अनुच्छेद 110 धन विधेयकाची व्याख्या करतो आणि त्यातील घटक स्पष्ट करतो, म्हणून सी अनुच्छेद 110 यांमधली घटनात्मक जी तरतूद आहे ती या विधेयकाबाबत महत्वाची आहे. प्रश्न 99, खालील विधाने विचारात घ्या. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व दोन्ही संविधानाच्या उद्दिष्टांसाठी महत्वाचे आहे. मूलभूत अधिकार काही परिस्थितीत न्यायालयीन अंमलबजावणी योग्य आहे, चुकीचं आहे. मार्गदर्शन तत्व न्यायालयात थेट अंमलात आणता येत नाही. मार्गदर्शक तत्वांना कोणतेही घटनात्मक महत्व नाही. याचं योग्य उत्तर आहे बी, मूलभूत अधिकार काही परिस्थितीत न्यायालयीन अंमलबजावणी योग्य आहेत, म्हणून याचं उत्तर आहे बी. कारण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी न्यायालयीन दृष्ट्या तुम्ही काही वापरू शकत नाही, पण ते शासनासाठी मूलभूत आहे. त्यामुळे विधान 4 ही चुकीचं आहे आणि फक्त विधान 2 हे बरोबर विधान आहे. प्रश्न 100, एका कायद्यामुळे खालील 3 घटनात्मक तत्वांमध्ये प्रश्न निर्माण झाला. संविधानाचे सर्वोच्चत्व, मूलभूत अधिकाराचे संरक्षण, संसदेला संविधान दुरुस्तीचा अधिकार. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय कोणता व्यापक सिद्धांत वापरून दुरुस्तीची वैधता तपासू शकते? सोपं आहे. जोपर्यंत तुम्ही बी मूलभूत रचना सिद्धांत, जोपर्यंत तुमची दुरुस्ती मूलभूत रचनेला हार्म करत नाही किंवा तिला बाधा पोहोचवत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही उपाययोजना करू शकता, म्हणून याचं उत्तर आहे बी, मूलभूत रचना सिद्धांत. आपण बघितलं असेल यातील बरेचसे प्रश्न अनुच्छेदाशी संबंधित आहे आणि विशेषतः आपल्याला 15 ते 20 महत्वाचे अनुच्छेद लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था सराव परीक्षा 3 झाल्या. अजून आपण 22 परीक्षा याच विषयावर घेणार आहे, भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था. म्हणजे जवळजवळ आपण 2200 प्रश्न आणि उत्तर बघणार आहे, ज्याद्वारे परीक्षेत येणारा जवळजवळ 95% प्रश्न आपण कव्हर करतोय त्याच्या उत्तरासहित.
हे प्रशिक्षण मोफत असून विद्याभारती पुणे YouTube चॅनेल, 7 प्रकाश बाग YouTube याद्वारे चालवले जाते. याचा मुख्य उद्देश आहे की निम्न शहरी ग्रामीण विभागातील मुलांना काही अवघड विषयावरील महत्त्वाच्या टिप्स, नोट्स, व्हिडिओज, बहुपर्यायी प्रश्न द्यावे असा आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही सगळ्या 8 विषयांवर सविस्तर नोट्स, 10,000 बहुपर्यायी प्रश्न आणि प्रत्येक विषयावर 25 सराव परीक्षा, म्हणजे 8 विषय आहेत तर 25 गुणिले 8, 25 200 सराव परीक्षा आम्ही घेणार आहे. तर तुम्ही हा YouTube चॅनेल वेळोवेळी बघत जा. ज्या वेळेला आपल्याला वेळ असेल आपण ऐकत जा. प्रश्न आणि उत्तर आम्ही आपल्यासाठी ऑडिओ फॉर्मॅटमध्ये टेप केलेली आहे, ज्याद्वारे जेव्हा तुम्हाला वाटत असेल की थोडा कंटाळा आला आहे पण अभ्यास करणंही गरजेचं आहे, तेव्हा ते व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता किंवा बघू शकता.